हॅलो. गाईज आपण इथं बिटकॉईनमध्ये एक ट्रेड घेतला होता आत्ताच आणि आत्ता जस्ट एस एल हिट झाला इथे. हे बघा इथं $6 बिटकॉईनमध्ये एस एल हिट झाला आहे. इथे आपण काय केलं होतं, ॲक्च्युली मला रेकॉर्ड करेपर्यंत इथे एस एल हिट झाला. इथं बघा फास्ट मुवमेंट होती. इथं फास्ट मुवमेंटमध्ये आपलं एस एल इथं हिट झाला. इथं आपण 1:3चं टार्गेट ठेवलं होतं, पण इथं आपलं एस एल हिट झालं. चला काय हरकत नाही, ह्या ट्रेडच्या पाठीमागचं काय लॉजिक आहे ते पण बघूया. आणि आपण आहे ना, काल व्हिडिओ अपलोड नाही केला तर आपण काल ट्रेड घेतलाच नव्हता, की जो मी डेट बघू शकतो एक 11/11. त्यानंतर इथं 12 डेट दिसणारच नाही. आपण 12 तारखेला ट्रेड नाही घेतला, नंतर हे 13चे ट्रेड घेतलेले आपण. ओके, हा कोणता होता बिटकॉईनचा, एक मिनिट. हां चला, BTC 0.05 क्वांटिटी होती. इथे आपण क्वांटिटी कमी केलेली. तर काय करू, सगळ्यात पहिले मी ह्या ट्रेडचं तुम्हाला लॉजिक सांगतो. त्यानंतर आपले आज दिवसात जे काही 4-5 ट्रेड झालेत त्या पाठीमागचं लॉजिक एवढं सांगणार नाही मी, पण एक मॅनेजमेंट कसं होतं किंवा कशा त्यात गोष्टी मॅनेज केल्या आहेत ते मी तुम्हाला सांगेन. ओके, तर इथं बघा, इथं आता हा बिटकॉईनचा चार्ट आहे. यात 4 आवरमध्ये आपण बघितलं तर 4 आवरमध्ये आपल्याला काय दिसतंय, की आपल्याला असं दिसतंय की मार्केट अपसाईडला चालले. ओके, हे बघा आपल्याला 4 आवरमध्ये असं दिसतंय की मार्केट एक अपसाईडच्या डायरेक्शनला आहे. त्यानंतर मग मी काय केलं, मी एक 5 मिनिटामध्ये शिफ्ट झालो. 5 मिनिटामध्ये शिफ्ट झालो ना, तसं जर आपण बघायला गेलो ना तर 15 मिनिटामध्ये बघितलं ना तर मार्केट एका झोनमध्ये होतं. बघा इथं मार्केट एका झोनमध्ये होतं. एका झोनमध्ये असल्यामुळे ना, की मी काय केलं होतं, इथं क्वांटिटी पण कमी केलेली. ओके, म्हणजे लॉस थोडा कमी ठेवलेला. त्यानंतर आपण 5 मिनिटाच्या टाईम फ्रेममध्ये शिफ्ट झालो तर इथं बघा, इथं डब्ल्यू पॅटर्न बनलेला. इथे बघा 5 मिनिटामध्ये इथून मार्केट खाली पडलं, वरती गेलं, परत खाली पडलं, वरती गेलं. इथं डब्ल्यू पॅटर्न मांडलेला. ओके, हा ब्रेक झाला. तशी ही नेक लाईन ब्रेक झाली की मी लगेच ट्रेड ॲक्टिव्ह केला होता. ओके, पण मी ते ट्रेड ॲक्टिव्ह करायला गेलो, मला थोडा वरती ट्रेड भेटला कारण की तो एक फास्ट मूव्ह आलेली, त्यामध्ये वरती ट्रेड ॲक्टिव्ह झालेला. आणि इथे एस एल ठेवला होता. चला एस एल आपला हिट झाला. ओके, ॲक्च्युली खरं तर इथे एस एल ठेवायला पाहिजे होता, पण एस एल खूप मोठा होत होता, मग त्यामुळे मी इथे ठेवला. आणि मी त्याला काय केलं, लॉटमध्ये त्याला मॅनेज केलं होतं. आणि आपण टार्गेट इथपर्यंत का ठेवलं होतं, 1:3 इथपर्यंत, की इथं एक झोन आहे बघा, हा झोन आहे, हा इथं झोन आहे. तर मला काय वाटलेलं की मार्केट ज्या झोनपर्यंत जाईल त्या हिशोबाने आपण काय केलेलं, 1:3चं टार्गेट ठेवलं होतं. ओके, आता इथे बघा, ही बघा ह्या कॅन्डलमध्ये आपली इथे एंट्री झालेली. ओके, ह्या ठिकाणी आपली एंट्री झालेली, ह्या ठिकाणी आपली इथं एंट्री झालेली. ॲक्च्युली ब्रेक कुठं झालं आहे बघा, इथं झालं आहे. ही नेकलाईन इथं ब्रेक झाली. आणि काय झालं, आपल्याला ट्रेड घेईपर्यंत फास्ट मूव्ह आली आहे कॅन्डलमध्ये, नाही तर अपसाईडला वरती आपली एंट्री झाली. त्यामुळे मी काय केलं, मी ह्या ठिकाणी एस एल ठेवला. आणि जर इथं खाली ठेवला असतं एस एल, तर एस एल खूप मोठा होत होता, खूप जास्त पॉईंटचा मोठा होत होता. त्यामुळे इथं थोडा एस एल ठेवला मी छोटासा. आणि इथं वरती 1:3चं टार्गेट ठेवलं होतं. पण चला ठीक आहे, कदाचित मार्केट इथून वरती जाऊ शकतं कारण की व्ह्यू तर अपसाईडचाच आहे. आता आपण कशा कशा गोष्टी मॅनेज केल्या ते आपण बघू. इथं बघा, आता मी इथं काय केलं, 0.05 क्वांटिटी घेतलेली. म्हणजे इथं काय केलं, इथं मी लॉट कमी केले. इथं आपले एस एल हिट झाला, ठीक आहे, काय हरकत नाही. इथे एस एल हिट झाला, पण एक छोटा एस एल झाला, 6 पॉईंटचा एस एल हिट झाला आहे. आणि मला इथे जास्त कॉन्फिडन्स पण नव्हता एवढा. का, कारण की 15 मिनिटामध्ये जर आपण बघितलं ना तर इथे एक झोन पण होता. हा बघा, हा एक झोन आहे. पण मला एक वाटलं की इथून मार्केट अपसाईडला मूव्ह होऊ शकतं किंवा जाऊ शकतं. ओके, वरती असं पण वाटत होतं, कन्फ्युजन पण होतं. त्यामुळे आपण काय केलेलं, लॉट कमी ठेवलेले. इथं कमी लॉट घेतलेले, इथं आपले एस एल हिट झालं, चला काय हरकत नाही. त्यानंतर आता मॉर्निंगपासून बघूया. हे बघा, इथं एक गोल्डमध्ये इथं आपण काय केलं, इथं 0.03 लॉट घेतलेले. आता मी तुम्हाला मॅनेजमेंटचं सांगितलं, आत्तापर्यंत मी तुम्हाला मॅनेजमेंटच्याच गोष्टी सांगतोय. की आता इथं बघा, माझे टोटल आज किती ट्रेड झाले, 1 2 3 4 5 आणि 6 ट्रेड झाले. 6 ट्रेडमधले 3 ट्रेडमध्ये लॉस आहे, 3 ट्रेडमध्ये प्रॉफिट आहे. आता लॉस किती घेतला, इथं $6. इथं आपण क्वांटिटी कमी घेतली होती. तर एक मिनी लॉट घेतला असता तरी इथं आपल्याला $12चा लॉस झाला असता. पण इथं आपल्याला कॉन्फिडन्स पण कमी होता, कन्फ्युजन होतं, म्हणून आपण क्वांटिटी हाफ केली. एस एल हिट झाला, छोटा एस एल हिट झाला. ओके, त्यानंतर इथं कॉन्फिडन्स चांगला होता, इथं एक एक मिनी लॉट घेतलेला आपण. इथं पण कॉन्फिडन्स चांगला होता, मिनी लॉट घेतला, पण एस एल छोटा होता. इथं $6चा एस एल हिट झाला. आता इथं बघा, इथं आपल्याला इथं आपण क्वांटिटी कमी काय केली, 0.03 घेतली. ओके, आधी इथं आपल्याला लॉस किती झाला आहे, जवळपास $8.5चा लॉस झाला आहे. किती क्वांटिटीला, फक्त 0.03ला. इथं आपण मिनी लॉट घेतोय, मिनी लॉटला पण आपल्याला तेवढा एस एलने हिट झाला, तेवढा एस एल 0.03 क्वांटिटीला हिट झाला आहे. म्हणजे इथं तसं बघायला गेलं तर खूप मोठा एस एल हिट झाला आहे क्वांटिटीच्या हिशोबाने. पण आपण काय केलं,
याला मॅनेज केलं. याला पण कसं मॅनेज केलं, क्वांटिटीत मॅनेज केलं. जरी मी तर मिनी लॉट घेतला असता, एक मिनी लॉट घेतला असता आणि मला जरी ते एस एल हिट झाला असता, तर मला जवळपास $30 एस एल हिट झाला असता. किती? $30 मला एस एल बसला असता, जे की आज एकच इथं $37 प्रॉफिट आहे. जवळपास तेवढाच मला लॉस झाला असता. ओके. तर मग मी याला मॅनेज कसं केलं, की मी बघितलं चार्टवरती, की चार्टवरती जेव्हा मी ट्रेड घेत होतो, माझं त्यावेळेस कॅल्क्युलेशन असतं की किती पिप्सचा आपल्याला एस एल बसतोय. तर त्यावरून मी काय करतो, त्यावरून मी क्वांटिटीला ॲडजस्ट करतो. क्वांटिटी मग थोड्या कमी जास्त करतो, की कधी कधी मोठा जास्त पिप्सचा एस एल असेल तर मी क्वांटिटी कमी करतो. ओके. तर जसं मी ट्रेड घेताना काउंट करत राहतो, त्यावेळेस मला मोठा एस एल दिसला जास्त पिप्सचा, तर मी काय केलं, मग क्वांटिटी कमी केली, 0.03 केली आणि इथे एस एल हिट झाला, तर मला $8 एस एल हिट झाला. आणि इथं जर मी एक मिनी लॉट घेतला असता आणि मला जर टार्गेट भेटलं असतं, तर मला जवळपास टार्गेट भेटलं असतं एक 90 पॉईंटच्या आसपास टार्गेट भेटलं असतं. पण इथं आज एस एल हिट झाला आहे आणि जर एस एलच गेला असता, तर मग मला इथं $30 एस एल बसला असता. ओके. तर मग इथं मॅनेजमेंटची गडबड झाली असते. कदाचित सायकोलॉजी थोडी खराब झाली असती मोठा एस एल गेल्यामुळे, किंवा जरी खराब नसती झाली, की थोडं म्हणजे मग मला पुढचे ट्रेड घेताना थोडी व्यवस्थित घ्यायला लागले असते, कारण इथं मोठा एस एल गेल्यामुळं की पुढले ट्रेड घेताना तेवढा माइंड फ्रेश नसता राहिला. तर ह्या गोष्टी घडतात, की गडबड झाली आणि लॉसेस झाले, किंवा आपलं काय होतं, माइंड पण थोडं डिस्टर्ब व्हायला लागतं, माइंड थोडं खराब होतं, किंवा पुढच्या गोष्टी करताना मग गडबड होती. तर त्यामुळं मी काय करतोय, आता गेले मागच्या 2-3 व्हिडिओमध्ये किंवा आज पण मी तुम्हाला तेच गोष्टी सांगतो, की मॅनेजमेंटच्या गोष्टी सांगतो. मी तुम्हाला सेटअपच्या गोष्टी जास्त डिस्कसच करत नाही. की जसं की बघा, आत्ता मी ते ट्रेड घेतला होता. ॲक्च्युली काय होतं, मी फुल व्हिडिओ रेकॉर्ड का नाही करत, कारण की माझ्या दिवसामध्ये एक 4-5 किंवा 5-6 ट्रेड होतात. तर प्रत्येक ट्रेड मी रेकॉर्ड नाही करू शकत. प्रत्येक ट्रेड रेकॉर्ड केला तर ते खूप मोठा व्हिडिओ होईल आणि त्यानंतर मला बरं ते मर्ज करायला लागेल, एडिटिंग वगैरे बऱ्याचशा गोष्टी राहतील. आणि सध्या मला हे ट्रेडिंग वगैरे ह्या बाकीच्या गोष्टींचा पण खूप लोड आहे, त्यामुळे मला एडिटिंग किंवा त्या गोष्टी करायला एवढा टाईम भेटत नाही. मग त्यामुळे मी काय लाईव्ह ट्रेडचा म्हणजे व्हिडिओ कॅप्चर करत नाही, रेकॉर्ड करत नाही. जसं की आत्ता इथलं मी करायला गेलो होतो ट्राय, की इथं जेव्हा मार्केट आलं ना, की मी लगेच व्हिडिओला स्टार्ट करायला गेलो, पण तोपर्यंत इथं स्पाईक आली, आपल्या एस एल हिट झाला. मग तुम्हाला ते लाईव्हमध्ये बघायला नाही भेटलं की एस एल कट झाला, किंवा गेल्या काही व्हिडिओमध्ये पण मी तेच करतो, की लास्ट मोमेंटला व्हिडिओ चालू करतोय, की तुम्हाला बघायला भेटेल की हां लाईव्हमध्ये पण कसं एक्झिट होतं किंवा कसं काय होतं. पण आता सध्या आपला मेन मोटिव्ह काय माहिती आहे का, की मेन मोटिव्ह हा आहे की तुम्हाला मॅनेजमेंट दाखवणं हे गरजेचं आहे. त्यामुळे मी फक्त जे माझे ट्रेड झालेत, तर त्या ट्रेडबद्दल मी त्याला कसं पिप्समध्ये मॅनेज केलं आहे किंवा कसं त्याला लॉट्समध्ये मॅनेज केलं, मी ते तुम्हाला सांगतो सध्या. आणि यातून तुम्हाला ह्या गोष्टी शिकणं गरजेचं आहे. याच्यावरून तुम्हाला हे बघायला भेटत असेल की माझी ॲक्युरसी जास्त नाही, एक अराउंड 50% जास्तच माझी ॲक्युरसी. पण 50%ला पण मी एक चांगला प्रॉफिट घेतोय. काय घेतोय, तर मी त्याला मॅनेज करतो. इथं बघा, इथं मोठा लॉस होत होता, मी क्वांटिटी कमी ठेवलेली. इथं एक एक मिनी लॉट होते, जेवढा पण घेतो मिनी लॉटच्या वरती आपण लॉट नाही घेतले. नंतर इथं पण मिनी लॉटला एक एस एल गेला, नंतर इथं एक मोठा एस एल बसला असता. आपल्याला इथं माहीत नाही, इथं आपण आपल्या म्हणजे सेटअपवरती आपण इथं ट्रेड घेतलेला. पण इथं काय झालं, की इथं एस एल खूप मोठा होत होता, त्याच्याकडे टार्गेट पण मोठं ठेवावं लागत होतं. पण आपण मग गडबड नाही करू शकत, की चला टार्गेट आपल्याला 90 पॉईंटचं तर भेटू शकतं, मग एस एल घ्या 30 पॉईंटचा, असं नाही करू शकत आपण. जर एस एल हिटच झाला बायचान्स, चला बायचान्स टार्गेट भेटलं, मोठं टार्गेट भेटेल, पण एस एल हिट झाला तर काय, मोठा एस एल हिट होईल. मग त्यामुळे सगळ्यात पहिले एस एल आपल्याला प्लॅन करायचा आहे. सगळ्यात पहिलं एस एल प्लॅन करायचा आहे आणि एस एलच्या अगेन्स्ट मिनिमम 1:2 टार्गेट ठेवायचंच. मिनिमम 1:2. तर यातून मला वाटतं तुम्हाला मॅनेजमेंटच्या गोष्टी बऱ्याचशा शिकायला भेटत असतील. आणि मेन म्हणजे तुम्हाला प्रॅक्टिकली बघायला भेटतंय, की मी ते ट्रेड घेतलेत, ह्या ट्रेडमध्ये क्वांटिटी कशी कमी जास्त केली, त्यानंतर प्रॉफिट कसे घेतलेत, लॉसला कसं मॅनेज केलं, ह्या गोष्टी मेन तुम्हाला मॅनेजमेंटच्या बघायला भेटतात. इथं आजचा 50%चा ॲक्युरेसीचा रेशो आहे, 50%मध्ये पण आपण पैसे कमवले, तर चला ना ठीक आहे, काय हरकत नाही. आणि इथे बघा, चला आपलं ॲनालिसिस एवढं काय खराब नव्हतं इथं. इथं बघा, इथं आपलं एस एल हिट झाला आणि मार्केट वरती गेलं, चला ठीक आहे. आपण इथं 1:3चा रेशो ठेवला होता, म्हणजे आपल्या इथं $6 एस एल गेला ना, एक $18 ते $20 प्रॉफिट इथं आपण ठेवला होता. पण चला ठीक आहे, ओके, काय हरकत नाही. तर यातून मला वाटतं बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला शिकायला भेटत असतील. आणि पुढे आपण बघूया, पुढे मग लाईव्ह ट्रेडिंग चालू करूया किंवा बऱ्याचशा गोष्टीचा. आणखीन काही लोकांकडे समजा कॅपिटल नसेल किंवा कॅपिटलचा इश्यू असेल, तर फॉरेक्समध्ये झालं किंवा क्रिप्टोमध्ये तुम्ही आहे ना, इथं म्हणजे फंडेड अकाउंट भेटतात. ते फंडेड अकाउंट जर घेतलं तुम्ही, तर त्याच्यावरती काय जास्त पैसे लागत नाहीत.
एक 1,500मध्ये, 3,000मध्ये, 4,000मध्ये फंडेड अकाउंट भेटतं तुम्हाला आणि त्याच्यावरती 5,000, 8,000, $10,000 भेटतात तुम्हाला ट्रेड करण्यासाठी. ओके. तर त्या पैशावरती तुम्ही ट्रेड करू शकता. पण त्यासाठी त्यांनी म्हणजे एक भारी सिस्टीम काढली. ती सिस्टीम मला आवडली, की त्याच्यामध्ये ना 2 फेज असतात. की पहिल्या फेजमध्ये ते काय करतात, की तुम्हाला काही अटी टाकलेल्या असतात. आता समजा मी एक $15 देऊन एक अकाउंट घेतलं समजा. ओके. $15 दिले म्हणजे एक 1,300-1,400 रुपयामध्ये मी एक फंडेड अकाउंट घेतलं. ओके. ते फंडेड अकाउंट घेतलं तर ते काय करतात, फंडेड अकाउंट मला देतात. मी तेवढे पैसे पे केले की मला ते एक अकाउंट देतात आणि त्या अकाउंटमध्ये ते काय करतात, अटी टाकतात. जसं की आता बघा, की मला जे $5,000 भेटलेत. ओके. $5,000 भेटले ट्रेडिंगसाठी त्यांनी मला दिले. तर त्या $5,000वरती मला $400 प्रॉफिट करायचा आहे. मग तो मी 3 दिवसात, 4 दिवसात, 8 दिवसात, 10 दिवसात, महिन्याभरात करू शकतो. जर मी तेवढा प्रॉफिट केला, ओके, $400 तर माझी पहिली फेज कंप्लीट झाली. परत ती दुसरी फेज कंप्लीट करायला देणार आपल्याला. दुसरी फेजमध्ये मला $300 कमवायचे. ओके. $5,000 मला $300 कमवायचे. मी ते कमवले. सेकंड फेज कंप्लीट झाली. त्यानंतर मग आपल्याला ते रिअल मनी देणार, म्हणजे रिअल त्यांचा अकाउंट देणार आणि त्याच्यावरती मग आपण ट्रेडिंग करून आपण पैसे कमवू शकतो. जेवढे आपण कमवणार त्याच्यामध्ये एक पर्सेंटेज असते, पण बऱ्यापैकी काय 90% असा काहीतरी रेशो असतो, कमी जास्त असतो थोडा. समजा 90% आपल्याला प्रॉफिट, 10% त्यांना द्यायचा. तर अशा काही गोष्टी आहेत. पण याच्यात त्यांनी जे एक फेज ठेवले ना ह्यामध्ये ते मला जास्त आवडलं. आणि दुसरी गोष्ट कसं, की लॉसेसच्या पण त्यांनी अटी ठेवल्यात, की एका दिवसात मॅक्झिमम $200 लॉस झाला तर तुमचं अकाउंट डायरेक्ट उडणार ते. आणि कंटिन्युअसली तुम्ही 2, 3, 4 दिवस लॉसेस करताय तर एक $500 पर्यंत तुम्ही लॉसेस करू शकता. म्हणजे प्रत्येक फंडेड अकाउंटच्या ह्या अटी थोड्या वेगवेगळ्या आहेत, पण मी तुम्हाला आयडिया देतोय, फक्त सांगतोय की असतं कसं. तर मग याच्यामध्ये खास हे आवडलं, की जसं की आता समजा आपल्याला एखादा जॉब करायचा आहे, त्यासाठी आपण एज्युकेशन घेतो. म्हणजे एक्झाम, समजा 10th, 11th, 12th एक्झाम देतो, त्यानंतर ग्रॅज्युएशनचे एक्झाम देतो, आपण तिथं क्लिअर होतो, इंटरव्ह्यूमध्ये क्लिअर होतो, एक्झाम देऊन पुढे जातो आपण, नंतर आपल्याला जॉब भेटतो. म्हणजे तिथं आपल्या गोष्टी चेक केल्या जातात, की आपल्याला किती येतं आहे, आपण कशा गोष्टी हँडल करतो, काय आहे, म्हणजे आपले नॉलेज, सांगायचा अर्थ असा की आपलं नॉलेज तिथं चेक केलं जातं. तर सेम तसं की इथं आपल्याला 2 फेज क्लिअर करायचे आहेत. म्हणजेच काय, इथं पण आपल्याला एक्झाम द्यायची. मग याच्यावरून ठरतं की आपण जर त्या एक्झाममध्ये पास झालो, म्हणजेच 2 ज्या हे येतात अटी त्यांच्या, किंवा ज्या 2 गोष्टी येतात त्यामध्ये जर आपण पास झालो तर आपल्याला ते डायरेक्ट रिअल अकाउंट देणार. आणि इथं आपल्यासाठी ही गोष्ट चांगली, की जर आपण 2 फेज पास करतोय तर आपल्याला पण काहीतरी नॉलेज आहे की आपण पैसे कमवू शकतो. आणि जर आपण तिथं चुकीचे ठरलो, आपण लॉस मोठा घेतला, तर एक आपल्याला किती मोठा लॉस होणार आहे, एक छोटासा लॉस होणार आहे. एक $15 किंवा $30, जेवढ्या डॉलर देऊन आपण ते अकाउंट घेतलं तेवढ्या डॉलरचा आपल्याला लॉस होणार आहे. आणि जवळपास माझ्या मते 1,500मध्ये अकाउंट भेटतं, 3,000मध्ये भेटतं, 5,000मध्ये भेटतं. तर तेवढा आपला मॅक्झिमम लॉस असेल. आणि तेवढा लॉस जर आपण इंडियन मार्केट झालं किंवा गोल्डमध्ये जरी नॉर्मल ट्रेड घेतले 1-2 आणि लॉसेस घेतले जर चांगले मोठे मोठे, तर त्यामध्ये पण तेवढा लॉसेस आरामात होऊन जातो. मोठे म्हणण्यापेक्षा छोटे लॉस घेतले तरी तेवढा लॉस होऊन जातो, 4,000, 5,000चा, 3,000चा. तर चालेल, अशा काही गोष्टी येतात. आपण स्टेप बाय स्टेप प्रत्येक गोष्टीवरती डिस्कस करूया आणि तुमच्यासाठी ज्या काही बेस्टमधल्या बेस्ट गोष्टी असतील ते मी तुमच्यासाठी घेऊन येण्याचा प्रयत्न करेन. ओके. चला, बाय बाय.